नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंग्लिशचे डॉटेड फॉन्ट कशाप्रकारे आपण तयार करू शकतो एम एस वर्डमध्ये. तर चला सर्वप्रथम मी एम एस वर्ड ओपन करून घेतो. एम एस वर्ड ओपन झालेला आहे. एक ब्लँक डॉक्युमेंट त्या सिलेक्ट केलेला आहे, मी घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी इथं बघा कॅपिटल लेटरमध्ये टाईप करतो ABCD. याची फॉन्ट थोडी मोठी करून घेतो आणि फॉन्ट पण चेंज करून घेतो. टाईम न्यू रोमन्स फॉन्ट तयार घेतलेली आहे आणि पण मोठी करून घेतो दिसण्यासाठी आपल्याला. ओके, 100 केलेली आहे फॉन्ट. त्याच्यानंतर ती मी जे काय आपल्याला जे काय पाहिजे, आपल्याला जे डॉटेड फॉन्ट तयार करायचं आहे, जे मुलांना आपल्याला प्रॅक्टिससाठी द्यायचं आहे, ABCD किंवा दुसरं काय प्रॅक्टिससाठी द्यायचे ते आपण टाईप करून घ्यायचे. त्याच्यानंतर ते तो टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही होम टॅबमध्ये तुम्हाला इथे हे वर्ड आर्ट दिसतंय, या वर्ड आर्टमध्ये जायचं तुम्हाला आणि शॅडो नसलेली आउटलाईन असलेलं एक फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करायचा. फॉन्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर ह्या ब्लू कलरमध्ये आलेला आहे. यालाच आता मी सेम ठिकाणी जाऊन आउटलाईनमध्ये जाऊन ब्लॅक करून घेतो. आउटलाईनला ब्लॅक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ती मी डबल वर्ड आर्टमध्ये जाईन, आउटलाईनमध्ये जायचं आहे आणि तुम्ही एकदम खाली आउटलाईनमध्ये तुम्ही इथे बघू शकता डॅशेस नावाचा एक ऑप्शन आहे. डॅशेस नावाच्या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला जशा प्रकारचे डॅश पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. डॅश सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आता या फॉन्ट डॉटेड फॉन्टमध्ये त्या कन्वर्ट झालेली आहे. तुम्ही याच्यापुढे जे काय तुम्हाला पाहिजे EEFGH ABCD जर मुलांना टाईप गिरवण्यासाठी द्यायची असेल तर तुम्ही या फॉन्टचा वापर करू शकता. फॉन्टचा म्हणजे हे असं तयार करू शकता तुम्ही वर्ड आर्टचा वापर करून. या पद्धतीचा वापर करून तुम्ही मुलांना ABCD किंवा अन्य काही इंग्लिशचे शब्द हे गिरवण्यासाठी देऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.